इमॅजिन करा, तुमची आवडती एखादी मूव्ही तुम्ही थिएटरऐवजी मोकळ्या आकाशाखाली बसून पाहताय. याला काय म्हणतात माहिती आहे? ओपन एअर सिनेमा. पण ही कन्सेप्ट नेमकी आली कुठून? तर माणसाने पहिल्यांदा ओपन एअर सिनेमा पाहिला तो 1907 मध्ये. फनफेअरमध्ये फिरणाऱ्या लोकांसाठी पहिला मोबाईल सिनेमा लावण्यात आला आणि ही कन्सेप्ट सुरू झाली. 1916 मध्ये ऑस्ट्रेलियामधल्या ब्रूम शहरात सन पिक्चर्स गार्डन सिनेमा उघडण्यात आला. हे आजही सुरू आहे बरं का. आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. जगभरात ओपन एअर सिनेमाचं हे जादुई युग सुरू असतानाच आता भारतात सुद्धा लोकांना हा युनिक एक्सपिरियन्स घ्यायला मिळतो. ते सुद्धा एकदम सिनेमॅटिक स्टाईल. दिल्लीमध्ये सनसेट सिनेमा क्लब असेल किंवा पुण्यात लॉस्ट द प्लॉट असेल, यासारख्या ठिकाणी आजही ओपन एअर सिनेमा ट्रेंड बनतो. नव्या जनरेशनसाठी हे फक्त सिनेमा बघण्याची नाही तर एक ॲम्बियन्स एक्सपिरियन्स घेण्याची जागा आहे. आज नेटफ्लिक्स असो किंवा थिएटर, ओपन एअर सिनेमा आजही त्याची युनिक फिलिंग घेऊन आहे. आकाशाखाली बसून समोर मोठ्या स्क्रीनवरती सिनेमा आणि आजूबाजूला फक्त वाऱ्याचा आवाज. म्हणूनच पुढच्या वेळी कुठे ओपन एअर स्क्रीनिंग दिसली तर फक्त रील स्क्रोल करू नका, तिकीट बुक करा. कारण हा सिनेमा नाही तर एक सूदिंग एक्सपिरियन्स आहे. ही माहिती आवडली असेल तर रील लाईक करा, शेअर करा आणि चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.